तुम्हाला काय वाटतं असं नवीन ज्यांना नोकरी वगैरे नाही करायचं आहे अशा लोकांनी हा बिझनेसमध्ये उतरला पाहिजे, काय म्हणता? नमस्कार मंडळी, आजच्या भागात तुमचं स्वागत आहे. मंडळी, काल रक्षाबंधन होतं, तो ब्लॉग आपण पाहिला. पण काल रात्री उशिरा आम्ही रुचिराच्या घरी गेलेलो. त्यांचं सगळे भावंड नोकरी धंद्याला असल्यामुळे सगळे जॉबवरनं आलेले. तर रात्री उशिरा रुचिराच्या घरी तिची बहीण आणि रुचिरा या दोघांनी रक्षाबंधन केलं. ते आपण व्हिडिओ आता पाहूया. तर मंडळी, खूप मजा आली, खूप धमाल केली आम्ही सगळ्यांनी जोगेश्वरीला. आणि रात्री उशिराच घरी आलो. आणि आता दुपार झाली आहे, आमचं जेवण करून झालेलं आहे आणि आपले मंडपवाले आपलं काम संपवण्यासाठी आलेले आहेत. म्हणजे मंडपाचं आज बहुतेक सर्व काम पूर्ण होणार आहे असं आम्हाला वाटतंय. तर चला आपण जाऊया, ते काम बघूया. या वर्षीचं एवढं परफेक्ट होईल ना हे वाला, असं हेच आता दरवर्षी कंटिन्यू करायला पाहिजे.
हे दोन्ही बाजूला छत उतरवायचं बोलतात ना, ते परफेक्ट आणि हेच कंटिन्यू ठेवायला पाहिजे. तुम्ही किती वर्ष झाली या बिझनेसमध्ये? या बिझनेसमध्ये मी 96 पासून म्हणजे आधीपासून आहे तुमचा वाडवडिलांचा की? नाही, माझा पहिला मी हे आपला याच्यामध्ये एजन्सी करायचा. हां, वगैरे. अच्छा. आपल्याला वर्षभर काम असतं तसं नाही की नाही? आपण गावात राहतो तर गावात मंडप तर भरपूर. अच्छा, विरारमध्येच. भाऊ, तुम्ही याचं काय शिक्षण वगैरे घेतलं कसं काय? नाही, तसं काय शिक्षण वगैरे काय घेतलं नाही. जसं आपण तळ्यात पडलो तर पोहायला शिकतो त्याप्रमाणे मी आता याच्यात शिकलो. अच्छा, तुम्हाला काय वाटतं असं नवीन ज्यांना नोकरी वगैरे नाही करायचं आहे अशा लोकांनी हा बिझनेसमध्ये उतरला पाहिजे? काय म्हणता? हा बिझनेस एकदम करेल तर एकदम बेस्ट आहे. याच्यात 2 पैसे सुटतात आणि मी खाऊन पिऊन आपण सेव्हिंग पण करू शकतो. अच्छा, म्हणजे तुमचं या इतके वर्षांचा अनुभव आहे. म्हणजे तुम्ही तर बोललात की तुम्ही न शिकता उतरलात या धंद्यामध्ये. मग सुरुवातीला कोणाला असिस्ट वगैरे केलेलं कसं काय? नाही, म्हणजे सुरुवातीला काय म्हणजे कारागीर माणसं ठेवली, त्याच्याकडून करून घेतलो. हळूहळू बघून मग मी शिकलो. मग तुम्हाला पण अंदाज यायला लागला प्रत्येक वेळेला. आधी कारागिरांच्या वरती तुम्ही अवलंबून होतात, मग नंतर स्वतःचा अंदाज. आणि सुरुवातीला मी स्वतःच मंडप बांधायला लागलो आणि नंतर मग स्वतः सगळं करायला लागलो. पण आता वयाच्या हिशोबाने नाही, बरोबर आहे. मी आता कमी केलं आणि मग माणसाकडून करून घेतो सगळं. बरोबर. तसं तुम्ही कसं नोकऱ्या पण तयार करतायत, नोकऱ्या पण तयार करतात, लोकांना काम पण मिळत आहे. मी 100 बांबू आणायला लागले. आज 40 पट्टे आणले. आज नवीन 40 पट्टे आणले आज. पट्ट्यात बांबू मला मग त्याला म्हणजे अशा प्रकारे मंडपाचा मेन कापड लावायचा, ताडपत्री लावायचं काम ऑलमोस्ट पूर्ण होत आलेलं आहे. काही थोडं बाकी आहे, ते अर्जंट नाही आहे, ते नंतरही होऊ शकतं. पण मेन जिथे स्टेज असतो, बाप्पाची स्थापना जिकडे होते इथे, तिथलं काम आता झालेलं आहे. आतला जो कपडा असतो तो लावायचा बाकी आहे, तेही काम नंतर होऊ शकतं. पण तुर्तास तरी आपण इथे स्टेज सेटअप करून डेकोरेशनचं काम सुरू करू शकतो. बोला गणपती बाप्पा मोरया. तर म्हणजे आजच्या भागात एवढंच. आज जेवढं त्यांना शक्य आहे तेवढं मंडप बांधून त्यांचं रेडी आहे. अजूनही थोडं काम बाकी आहे, पण ते पुढच्या भागात आपण बघूया आणि बघूया की आज रात्री आपल्याला किती काम करता येईल. तर भेटूया पुन्हा, तोपर्यंत बाय बाय.